नमस्कार मंडळी. मी भाग्यदा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ्यम भिक्षाम देईच पार्वती. मंडळी, आज आपण महाप्रसादाची तयारी बघणार आहोत. आपल्याकडे रोजचा स्वयंपाक तर होत असतोच, पण रोजचा स्वयंपाक आणि प्रसाद याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये नामाची गोडी येते, जेव्हा भक्तीची गोडी येते, तेव्हाच त्या पदार्थाला खरा अर्थ प्राप्त होतो. हिंदू धर्मात अन्न संस्काराचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्याचप्रमाणे हे बल्लवाचार्य देखील कृष्णाबाईचा आशीर्वाद घेऊन या प्रसादाची तयारी सुरू करतात. चला तर मग जाऊयात घाटावर. तर मंडळी, कृष्णाकाठची वांगी, कृष्णेचं पाणी, बल्लवाचार्यांचं पाककौशल्य आणि कृष्णामाईचा आशीर्वाद यामुळे हा प्रसाद म्हणजे या सगळ्याचा एक सुरेख संगम म्हणावा लागेल. तर आता आपण बघत आहोत इथे भाजी चिरून पूर्ण झाली आहे. कृष्णाबाईच्या उत्सवात कार्यकर्त्यांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा आहे. रात्रीचे 2 वाजलेत आणि आता वेळ आहे क्षणभर विश्रांतीची आणि फक्कड बेत आहे हरभऱ्याची उसळ आणि चहा. आता आपण पाहत आहोत स्वयंपाक सुरू झाला आहे. इथली प्रसिद्ध आमटी, ज्यासाठी लोक लांबून लांबून येतात. आणि हा बघा वाफाळता भात. आहाहा, तोंडाला पाणी सुटलं ना. या प्रसादाला कमीत कमी 40 पोती तांदूळ लागतो बरं का. आता इथे आपण पाहतोय गव्हाच्या खिरीची तयारी. तर काय मंडळी, कशी वाटली तयारी? बोला, कृष्णाबाई महाराज की जय.